नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या क्राईम न्यूज मराठी यूट्यूब चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन घटना घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। आजची थरारक घटना ऐकल्यानंतर पुन्हा एकदा तुमचा थरकाप उडणार आहे, तुमच्या अंगावर शहारे येणार आहे आणि ह्या घटना खरंच या जगामध्ये दररोज कशा घडू शकतात हा प्रश्न देखील तुम्हाला पडणार आहे। कारण आजच्या या घटनेनं पुन्हा एकदा पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासला आहे। आज पुन्हा एकदा नात्यावरून हळूहळू विश्वास उडू लागला आहे असं म्हणण्याची वेळ येत आहे। कारण आज पुन्हा एकदा एका पत्नीनं आपल्या प्रियकरासाठी आपल्या पतीला संपवलं आहे आणि झालेल्या प्रकारामुळे संपूर्ण गाव काय पण संपूर्ण जग, संपूर्ण देश हादरला आहे। प्रत्येकाला हादरवून टाकणारी ही घटना नेमकं काय आहे हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या क्राईम न्यूज मराठी यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेल्या ज्या काही घटना असणार आहे त्या सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चला सुरुवात करूया आजच्या या घटनेला। तर घटना आहे 26 मार्च 2025 रोजीची। ही घटना आहे एका यूट्यूबर महिलेची। महिलेचं नाव रवीना आणि तिचा पती प्रवीण यांची ही घटना आहे आणि या घटनेचं मूळ कारण म्हणजे सुरेश याच्यासोबत असलेले प्रेम संबंध सगळं काही उद्ध्वस्त करू शकतात याचा साधा विचारही प्रवीण आणि रवीनाने केलेला नव्हता। पण या विवाहबाह्य प्रेम प्रकरणामुळे संसार उद्ध्वस्त झालेला आहे आणि होत्याचं नव्हतं देखील झालेलं आहे। पण नेमकं ह्या विवाहबाह्य प्रेम प्रकरणाला सुरुवात कशी झाली ते देखील आता आपण जाणून घेऊया। तर आजकाल सोशल मीडिया, यूट्यूब, इंस्टाग्रामवर अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळेच जण ॲक्टिव्ह असतात। प्रत्येक जण व्हिडिओ बनवत असतो आणि थोड्या वेळासाठी टाइमपासही करतो। काही जण यातून थोडाफार पैसा देखील कमवतात। पण ह्यात सोशल मीडियाद्वारे अनेकांचे कुटुंब देखील उद्ध्वस्त होत आहे। जेव्हा एखादी व्यक्ती ह्या सोशल मीडियासाठी नात्यांची मर्यादा ओलांडते तेव्हा मात्र सगळं काही उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही। असंच काहीसं रवीनाचं झालं। रवीनाचं लग्न प्रवीण याच्यासोबत झालं। प्रवीणचं वय होतं 35 वर्ष। या दोघांना एक 6 वर्षांचा मुलगा देखील होता। संसार सुखाचा चालू होता। पण रवीनाला व्हिडिओ बनवायला फार आवडत असे। रवीनाला डान्स करायला देखील फार आवडत असे आणि डान्स करणं, व्हिडिओ बनवणं ही देखील एक कलाच आहे। त्यामुळे तिच्या पतीने देखील तिला कधीही नकार दिला नाही। तिची जी काही कला आहे ती विकसित होण्यासाठी उलट त्याने तिला प्रोत्साहन दिले। पण हेच प्रोत्साहन आपल्या जीवावर बेतू शकतं याचा साधा प्रवीणने विचारही केला नव्हता। रवीनाचे हळूहळू फॉलोअर्स वाढत होते। इंस्टाग्रामवर तिचे 34,000हून अधिक फॉलोअर्स होते। त्यासोबतच तिचे यूट्यूब चॅनल देखील होतं आणि यूट्यूब चॅनलवर देखील तिचे 5,000हून अधिक सबस्क्रायबर होते। तिचे जे काही कंटेंट होते ते विनोदी आणि कौटुंबिक मुद्द्यांच्या आधारावर असायचे। हळूहळू तिचे व्हिडिओ व्हायरल होत गेले आणि ती घराघरात जाऊन पोहोचली। आता यूट्यूबर म्हटलं किंवा कंटेंट क्रिएटर म्हटलं तर फॅन्स हे असतातच आणि या रवीनाचे देखील अनेक फॅन्स होते। व्हिडिओ बनवणं ही रवीनाची आवड होती, तिला ते आवडत असे। पण हीच आवड तिला हळूहळू तिच्या कुटुंबापासून दूर घेऊन जात आहे याचा साधा तिने विचारही केला नव्हता। तिची ही व्हिडिओ बनवण्याची आवड हळूहळू व्यसन कधी बनलं हे तिलाही समजलं नाही। एक वेळेस ती घरातल्या कामाकडे दुर्लक्ष करत होती पण व्हिडिओ बनवणं मात्र कधीही सोडत नव्हती। रवीनाची हीच आवड आता घरच्यांसाठी ना आवड होऊन बसली होती, कारण तिला व्हिडिओ शिवाय दुसरं काहीही दिसत नव्हतं। इंस्टाग्राममुळे तिची हळूहळू ओळख झाली आणि त्याद्वारे तिला अनेक प्रकारचे मित्रमैत्रिणी देखील झाले। या फॅन्सपैकी एक होता सुरेश। ह्या सुरेशची देखील तिची मैत्री झाली। वरवरची ओळख कधी घट्ट मैत्री झाली हे तिच्या लक्षातच आलं नाही आणि ही मैत्री कधी प्रेमात रूपांतर झाली हे देखील त्यांच्या लक्षातच आलं नाही आणि दोघं जण एकमेकांच्या प्रेमात
आकंठ बुडाले. रवीना तिच्या प्रेमात इतकी आकंठ बुडाली की आपला पती आहे, आपलं कुटुंब आहे आणि आपला एक मुलगा आहे याचं देखील तिला भान राहिलं नव्हतं. आता हळूहळू सुरेश आणि रवीना एकत्र येऊन देखील व्हिडिओ शूट करू लागले. शूटच्या निमित्ताने रवीना नेहमी बाहेर असे. घरच्यांचा विरोध असताना देखील त्यांचा विरोध पत्करून ती व्हिडिओ शूट करण्यासाठी बाहेर पडत असे. त्यावरून हळूहळू रवीना आणि प्रवीण यांच्यामध्ये वादही होत होते आणि ह्या वादाचं कारण एकमेव व्हिडिओ बनवणं नसून प्रवीणला तिच्यावर संशय होता. कारण प्रवीणने सुरेशचे आणि रवीनाचे एकत्र काढलेले व्हिडिओ पाहिलेले होते, त्यांची चॅटिंग वाचलेली होती आणि त्याद्वारे त्याला त्यांच्या नात्याबद्दल संशय देखील होता. एकदा दोनदा प्रवीणने रवीनाला तसं बोलूनही दाखवलं, पण तिने स्पष्ट नकार दिला आणि ती सुरेशला व्हिडिओच्या निमित्ताने भेटत राहिली. शूटिंगच्या दरम्यान त्यांच्या भेटीगाठी या होतच होत्या. अखेर तो दिवस उजाडला ज्या दिवसाची कल्पना कुणीही केलेली नव्हती. तो दिवस म्हणजे 25 मार्च. 25 मार्च रोजी देखील रवीनाला शूटिंगसाठी बाहेर जायचं होतं आणि प्रवीणला देखील कामावर जायचं होतं, म्हणून तो देखील घरी उशिरानं परतणार होता. तेवढ्याच संधी साधून सुरेश रवीनाला भेटायला गेला. त्या ठिकाणी त्यांचं शूटिंग वगैरे आटोपल्यानंतर रवीना आणि सुरेश हे दोघंही प्रवीणच्या भिवानीच्या प्रेमनगर येथील घरी आले. त्या ठिकाणी घरात कुणीही नाही हे पाहिल्यानंतर त्यांनी संधी साधली आणि त्याच ठिकाणी शारीरिक संबंध ठेवत असताना प्रवीण घरी आला आणि प्रवीणने घरी आल्यानंतर त्या दोघांनाही नको त्या अवस्थेत पाहिलं. ते पाहिल्यानंतर मात्र त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला काय करावं काय नाही असं झालं आणि तेवढ्यात प्रवीणवर रवीनाची आणि सुरेशची नजर पडली. आता जे काही होतं ते प्रवीणच्या समोर होतं हे रवीनाच्या लक्षात आलं आणि त्या गोष्टीवरून तिघांमध्ये वादविवाद झाले. सुरेश आणि प्रवीणचं भांडण चालू असतानाच रवीना आपली ओढणी घेऊन मागून आली आणि तिने प्रवीणच्या गळ्यामध्ये ती ओढणी टाकली आणि ती ओढणी इतकी घट्ट आवळली, इतका जोरात त्याचा गळा आवळला की त्याच ठिकाणी त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याने आपले प्राण सोडले. काही कळायच्या आतच प्रवीणचे प्राण त्या ठिकाणी गेले होते. आता तो मृत्युमुखी तर पडला, पण आता पुढे करायचं काय हा प्रश्न देखील रवीनाच्या आणि सुरेशच्या डोळ्यासमोर होता. पण रवीना थोडीही डगमगलेली नव्हती. तिला केलेल्या गुन्ह्याचा थोडाही पश्चाताप नव्हता. उलट दिवसभर ती सगळ्यांशी जसं रोज वागते तसंच वागत होती. तिच्या चेहऱ्यावर कुठलेही हावभाव दिसत नव्हते. ती वाट बघत होती फक्त आणि फक्त रात्र होण्याची. आणि रात्रीचे 12:30 वाजले. आता रात्रीचे 12:30 वाजले. गावामध्ये सगळीकडे सामसूम झाली हे तिने पाहिलं आणि सुरेशला घरी बोलवलं. पुन्हा एकदा सुरेश घरी आला आणि त्यानंतर प्रवीणचा मृतदेह त्यांनी दुचाकीवर ठेवला. दुचाकीवर मृतदेह ठेवल्यानंतर ते तिघही दुचाकीवरून गावापासून 6 किलोमीटर अंतरावर एका नाल्याच्या ठिकाणी गेले आणि आजूबाजूला कोणीही नाही याचा अंदाज घेऊन तिथल्या नाल्यामध्ये प्रवीणचा मृतदेह त्यांनी टाकून दिला आणि ते पुन्हा घरी परतले. आल्यानंतर देखील त्यांच्या चेहऱ्यावर काहीही पस्तावा नव्हता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी घरच्यांनी रवीनाकडे चौकशी केली की प्रवीण घरी का आला नाही, तो कुठे गेला. त्यावरती म्हणाली की मला काहीही माहीत नाही. त्यानंतर प्रवीण बेपत्ता होऊन 2 ते 3 दिवस झाले होते आणि 3 दिवसानंतर एका नाल्यामध्ये एका कुजलेल्या अवस्थेमध्ये एक मृतदेह आढळून आला. आता हा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी हा मृतदेह कोणाचा आहे आणि ही घटना नेमकं कशी घडली आहे हे शोधून काढण्यासाठी पुन्हा एकदा कसून चौकशी करायला सुरुवात केली. त्यानंतर CCTV कॅमेऱ्याचा वापर करून काही हाती लागतंय का याचा सुद्धा पोलिसांनी तपास केला आणि त्यानंतर जेव्हा CCTV फुटेज तपासण्यात आले तेव्हा CCTV फुटेजमध्ये जे काही दृश्य दिसलं ते पाहून पोलिसही अक्षरशः हादरले. कारण त्या CCTV फुटेजमध्ये रवीना, त्यासोबतच तिचा पती आणि तिचा प्रियकर असे तिघही दिसले होते. पण संशय यावरून बळावला की जाताना ह्या दुचाकीवर 3 जण होते, पण जेव्हा ती दुचाकी परत आली तेव्हा त्या दुचाकीवर फक्त 2 जण होते आणि म्हणून पोलिसांचा संशय रवीनावर अजूनच बळावला आणि त्यानंतर सुरेशला आणि रवीनाला ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतल्यानंतर दोघांकडेही चौकशी करण्यात आली.
अगोदर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली, परंतु कसून चौकशी केल्यानंतर, पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर सुरेशने जे काही घडलं आहे ते सगळं काही सांगितलं आणि त्यानंतर रवीनाने देखील तिचा गुन्हा कबूल केला. प्रवीणला, आपल्या पतीला आपणच मारलं आहे याची कबुली तिने पोलिसांसमोर दिली. अशी कबुली दिल्यानंतर पोलिसांना देखील या गोष्टीचा धक्का बसला आहे आणि एखादी महिला असं क्रूर कृत्य करू शकते हे पुन्हा एकदा पोलिसांनी अनुभवलं आहे. त्यानंतर दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि याबाबतचा पुढील तपास देखील पोलीस अजून करत आहे. तर ही घटना ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि आजकाल घडणाऱ्या घटनांवरून सोशल मीडिया हे शाप आहे की वरदान हे देखील कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया अशाच नवीन ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत सतर्क रहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.